नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं मी रोज तुमच्या सोबत काही ना काही वेगवेगळं शेअर करत असते, तर आजही बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जसा नवीन रोजचा दिवस येतो ना, आपण रोजच्या दिवसाकडे रोज नवीन नवीन पद्धतीने बघितलं पाहिजे की आज मला काय नवीन शिकायला भेटेल, आज मी काय काहीतरी नवीन करेन घरामध्ये किंवा काय छोट्या छोट्या गोष्टी. तर आज मी काय करणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचसोबत एक ताई आहे, प्रगती मला वाटतं नाव तिचं. तर तिने इतके सारे कमेंट्स केलेले, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तिचे कमेंट्स होते की ताई तुला देवपूजेला लागणाऱ्या वस्तू, पाट वगैरे, भांडी ती सगळी दाखव. आणि खरंच म्हणजे मला वेळच मिळत नाहीये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. रोजचं आपलं काही ना काही कामं असतातच, तर ते दाखवायचं म्हणजे सगळा पसारा मला काढावा लागेल. तर सगळं नाही, पण त्यातला थोडा पार्ट, म्हणजे पार्ट माझ्याकडे जे हे जे चौरंग, छोटे चौरंग वगैरे, तर ते मी देवपूजेसाठी कुठले कसे वापरते, काय त्याच्यामध्ये थोडेसे आपण आयडियाज आणखीन लावून आणखीन काय काय करू शकतो, तर ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. देवपूजेसाठी जी मला रोजची फुलं, गजरे जे लागतात, ते तुम्ही विचारता की कसे राहतात एवढे फ्रेश. तर बघा, असा मी बॉक्स, हा डब्बा घेऊन ठेवलाय, प्लास्टिकचाच आहे हा. तर याच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्येच मी गजरे ठेवते, कारण कपड्याच्या पिशवीत मी ठेवून बघितलं पण तेवढे फ्रेश राहत नाहीत जेवढे अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये राहतात. तर बघा, सगळे वेगवेगळे गजरे एकत्र सगळे ठेवू नका. जे वेगवेगळे गजरे असतात ना, आता हे जाईचे म्हणा किंवा मोगऱ्याचे म्हणा, तर असे सगळे वेगवेगळे ठेवायचे. तर बघू शकता तुम्ही की गजरे किती फ्रेश दिसतायत. तर हे मी काय पूर्ण आठवड्याभराचे आणून नाही ठेवत, हे जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसासाठी मला हे लागतात. तर त्यानंतर आज मी करणार आहे ती माझी या दिव्यांची साफसफाई. कारण कधीपासून दिवे ठेवले होते तसेच, तर पूर्ण ते व्यवस्थित थरोली क्लीन करायचे होते. कारण दरवर्षी, आणि बघा हे शोधता शोधता मला मागच्या वर्षीचे सुद्धा दिवे मिळाले. तर दरवर्षी असे म्हणजे वेगवेगळे 5 ते 6 दिवे नवीन आणायचे, पण जे आपले जुने दिवे आहेत ते पण आपण रियूज करू शकतो, पुन्हा वापरू शकतो छान. तर कधी कधी काय होतं की कधी कधी नाही, नेहमीच असं होतं की दिवे खूपच चिकट होतात आणि मग शेवटी आपण ते टाकून देतो. पण तसं करण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करून बघा, दिवे खूप छान क्लीन होतात. तर जे गरम कडक पाणी असं घ्यायचं मस्त याच्यासाठी. तर मी पाणी गरम केलंय आणि ते एका टबमध्ये घेते की ज्याच्यामध्ये मला व्यवस्थित सगळे दिवे बुडवता येतील. त्यानंतर तुम्ही कुठलंही लिक्विड घ्या, म्हणजे भांडी घासण्याचं म्हणा किंवा शॅम्पू म्हणा. आता हे जे आहे हे मी कपडे धुण्यासाठी, माझ्याकडे जे टाईडचे लिक्विड आहे ते मी वापरते. तर दुसरं कुठलंही लिक्विड तुम्ही घ्या, साबण घेऊ नका. आणि या लिक्विडमध्ये ना छान गरम पाण्यात आपले हे जे जेवढे पण तुमचे दिवे असतील ते दिवे भिजत टाका थोडा वेळ. तर जेव्हा आपण कसं ना डायरेक्ट घासतो ना दिवे, तर त्याची जी शाईन असते ती निघते. त्याचं जे वर्क केलेलं असतं, काम केलेलं असतं, कलर काढलेले असतात, ते सगळे निघतात. आणि तुम्ही शक्यतो घरच्या घरी जर असे फेविक्रिलचे हे कलर जर तुम्ही दिव्यांना लावले असतील तर ते अजिबात निघत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्या दिव्यांना घासत नाही. तर बघा, अशा प्रकारे मी सर्व दिवे भिजवलेत. थोडंसं आणखीन पाणी याच्यामध्ये घालते आणि दिवे जवळपास 1 तास तरी मी हे भिजत ठेवले होते. तर बघा, ह्याच्यामध्ये केवढी केवढी सगळी डस्ट जमा झाली, म्हणजे दिव्यांची जी पण डस्ट, हे जे पत्र्याचे जे लावलेले असतात ना, तर हे सगळे निघून जातील. पण जे काचेचे लावलेले आहेत ना आपण याच्यामध्ये, ते निघणार नाहीत. बघा, मी तुम्हाला एखादा यातला दाखवते. बघा, जे हे पण नाही, तर हे पत्र्याचे निघून जातील. पण ज्या काच लावल्या आहेत ना, या काच एकदम फिक्स बसतात दिव्यांमध्ये, तर ह्या निघणार नाही त्याच्यातून. पण दिवे खूप छान, म्हणजे जो तेलकटपणा असतो ना दिव्यांचा, तो सगळा निघून जातो. तर म्हणून अशा प्रकारे नक्की तुम्ही दिवे भिजवा. खूप छान बघा, दिवे आपले मस्त निघत आहेत छान. सगळी जी पण घाण असते ती सगळी निघून जाते, तेलकटपणा निघून जातो. हे जे पार्ट आहे इथे आपण परत थोडासा कलर केला की आपला दिवा परत नव्यासारखा होऊन जाईल. आता हे दिवे पहिले मी सगळे स्वच्छ धुवून घेते. यामागचं कारण एकच आहे की आपण जी वस्तू इतकी मनापासून आणि इतक्या आवडीने आणि इतका वेळ देऊन करतो, तर ती अशीच कशी फेकून द्यायची. तर त्यासाठी अशा प्रकारे दिवे नक्की स्वच्छ करा. तर माझ्या
बऱ्याचशा पूजांमध्ये तुम्ही बऱ्याच नवीन नवीन वस्तू बघता, तर मला आवडतं की देवपूजेसाठी मी अजून काय नवीन घेऊ, काय नवीन. प्रत्येक वेळी मी पूजा जेव्हा करते तर पूजेमध्ये तुम्हाला काय नवीन छान असं घेऊन येऊ देवांसाठी. तर जसं आपण कसं तयार होतो, तर आपण कसं विचार करतो की तीच साडी नको, तोच ड्रेस नको, वेगळं काहीतरी घालू. तर तसंच माझं असतं पूजेच्या बाबतीत की वेगळं काहीतरी, थोडंसं असं छान नवीन काहीतरी वाटेल असं घ्यायचं असतं. तर प्रत्येक वेळी ती गोष्ट शक्य होत नाही, कारण नवीन नवीन जेवढी आपण वस्तू घेतो ना, तेवढ्या जुन्या वस्तू सुद्धा आपल्याला रिसायकल सुद्धा करता आल्या पाहिजे. नाहीतर मग फक्त जमा करत जाणार. आणि कधी कधी माझ्याकडे तर आता ॲक्च्युली असं झालं की ठेवायला सुद्धा खरंच जागा नाही आहे. त्यामुळे जुन्या ज्या वस्तू असतात ना, त्याच कधीतरी नवीन पद्धतीने आपण कशा प्रेझेंट करू शकतो किंवा नवीन पद्धतीने त्याचा कसा वापर करू शकतो, तर हे पण आपण थोडंसं त्याच्यामध्ये ॲड ऑन करू शकतो. तर आता मी तुम्हाला पहिले दाखवणार आहे की माझ्याकडे देवपूजेच्या वस्तू मी सगळ्या एकत्र तुम्हाला नाही दाखवते. वस्त्र मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले होते. तर आज मी तुम्हाला ना, जे मी पाट किंवा चौरंग किंवा सिंहासन जे मी पूजेसाठी वापरते ना, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात पहिले म्हणजे की माझ्याकडे आहे ते म्हणजे हा मोठा चौरंग. तर हा बऱ्याच जणांकडे शक्यतो असेल. याच्यावरती हे सनमायका लावलेला आहे आणि हा पूर्ण लाकडाचा आहे बघा असा. तर हा जवळपास मला वाटतं याच्यावर 450 रुपये प्राईस दिलेली आहे. तर हे स्वस्त मिळतात असे. आपण हे बनवूनही घेऊ शकतो. म्हणजे सुताराकडून सागाचं वगैरे तुम्ही लाकूड घेतलं आणि त्याच्यापासून असे छान छान तुम्ही चौरंग बनवून घेऊ शकता. तर हे आपल्या म्हणजे अशा छोट्या छोट्या पूजांसाठी नाही, पण तुमची सत्यनारायणची पूजा असेल किंवा दुसऱ्या काही पूजा मांडायची असेल तर तेव्हा हे खूप खूप कामाला येतात. आणि सनमायकावरती याच्यासाठी म्हणजे सनमायकावाला मी याच्यासाठी घेतला की तो खराब होत नाही. नाहीतर कधी कधी आपण असं रेडीमेड जे घेतो ना, तर लाकूड समजा चांगलं नसेल तर वरून बुरशी लागते किंवा काही म्हणजे खराब होतं लाकूड बऱ्यापैकी. तर म्हणून असं सनमायकावाला मी घेतला. म्हणजे पुसून व्यवस्थित स्वच्छ केला ना की एकदम चकाचक होऊन जातो. तर असं मला आता बनवूनही घ्यायचेत अजून एक दोन, की पूजा समजा मोठ्या पूजा वगैरे काय असतील तर आपल्याला आणखीन ऑप्शन्स असले पाहिजेत. तर हा मला ना, ज्या मी मोठ्या पूजा म्हणजे आता महालक्ष्मीची, आता जी मार्गशीर्षची पूजा होणार आहे ती, सोमवारच्या जे श्रावण सोमवारच्या पूजा असतात त्या, तर त्या मांडायला मला खूप म्हणजे सफिशियंट भेटते जागा, की ज्याच्यामध्ये बरेच आपलं जे पूजेचं सगळं असतं ते सगळं मावून जातं. तर म्हणून हा मी एक मोठा चौरंग घेतलेला आहे. तर ह्या चौरंगाला फक्त मी एक काय करणार आहे DIY, तर मी आता ती करत नाहीये, पण मी तुमच्यासोबत शेअर करते की तुम्ही कसं करू शकता. तर असे जे जुने आपले चौरंग असतात, आता हे चौरंग जेव्हा आपण असे मांडतो ना, तर काय होतं की मी काय करते ॲक्च्युली वस्त्र सुद्धा चौरंगाच्या नुसारच घेते. तर आता माझ्याकडे जे जे वस्त्र आहेत ना ते ह्याच्यानुसारच आहेत. त्यातलं एक मी तुम्हाला दाखवते की बघा, हे जे लाल कलरचं वस्त्र घेतलेलं आहे, तर हे परफेक्ट साईजला बसेल असंच मी शक्यतो वस्त्र घेते. बघा मी तुम्हाला दाखवते की परफेक्ट या चौरंगाच्या साईजनुसार हे वस्त्र आहे. तर एकदम बरोबर त्या चौरंगाला बसतं. पण फक्त एक ड्रॉबॅक काय होतो की समोरून हे असं दिसतं. तर हे मला नको आहे की समोरून असं प्लेन प्लेन नाही दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी खूप आवाज येतोय. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे बघा, अशा प्रकारच्या आपल्या लेस येतात किंवा आता अशा म्हणजे मोती लटकन वगैरे अशा सुद्धा लेस येतात. तर त्या पण खूप सुंदर दिसतात. तर माझ्याकडे बघा ही जी लेस आहे ही मी वस्त्रासाठी घेतली होती. जे वस्त्र शिवलेले होते ना, म्हणजे देवारातले जे वस्त्र आहेत ते शिवलेले होते, त्याच्यासाठी ही लेस होती. अशा 2-3 म्हणजे वेगवेगळ्या लेस मला ज्या चांगल्या वाटतात ते मी आणून ठेवते. म्हणजे कधी आपल्याला असं काय करायचं असेल तेव्हा पटकन उपयोगी पडतं. तर आता ही जी लेस आहे ना, तर ही लेस आहे, ही लेस अशा प्रकारे आपण जर इथे साईडला लावली, पूर्ण चिटकवली अशा प्रकारे, तर बघा समोरून आपला जो म्हणजे पार्ट आहे ना तो एकदम सुंदर दिसेल. इथे खाली जरी तुम्हाला वाटलं, इथे समोर नाही लावली, खाली लावली, किंवा तुम्ही इथे जे लटकनचा भाग येतो ना तो तशी लेस लावली मोठी, की इथून लेस आणि मग खाली इथून असे ते लटकन दिसतात, तर मी तशी लेस आणेन. ही लेस मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवते की अशा प्रकारे लेस लावले ना, फेवी बॉन्ड जे आहे ना त्याने एकदम परफेक्ट बसेल. तर अशी लेस लावली आपण आणि वरून असा कपडा ठेवला. तर बघा एक मिनिट, मी फक्त तुम्हाला हे दाखवते की अशा प्रकारे बघा आपण कपडा ठेवला तर समोरून आपला पार्ट असा सुंदर दिसेल. म्हणजे जसा असा प्लेन दिसतो ना ह्या साईडने, तसा नाही दिसत. बघा किती छान दिसतो.
तर अशा प्रकारचे DIYs आपण घरी करू शकतो. तर नवीन नवीन मग आणायची गरज नाही. ज्या जुन्या आपल्या वस्तू आहेत त्याच वस्तू आपण वापरू शकतो. तसंच वरचा जर सनमायका आपला पाटाचा खराब झाला असेल चौरंगाचा, तर तो तुम्ही सुतारांकडून बदलून घेऊ शकता किंवा त्याच्यावरती नवीन नवीन काहीतरी आता खूप छान लिपन आर्ट वगैरे आले तसं करू शकता किंवा त्याला कलर करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ज्या आपल्या जुन्या वस्तू आहेत त्या आपण रिसायकल करायच्या. तर हा मोठा चौरंग आहे माझ्याकडे. त्यानंतर मी एक छोट्या म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा छोटा साईजचा हा चौरंग घेतलेला आहे. तर हा कधी जेव्हा मी पारायण वगैरे लावते स्वामींचं, स्वामी चरित्राचं किंवा गुरुचरित्राचं पारायण लावते, तर तेव्हा मी हा छोटा पाट वापरते. कारण त्याची मांडणी एवढी काही जास्त नसते. तर त्याच्यामुळे जर मोठे पाट वगैरे आपण घेतले तर मग जागा खूप जाते त्याच्यासाठी. तर म्हणून छोट्या जागेमध्ये जेवढी आहे तेवढीच मांडणी याच्यावर पुरावी. म्हणजे स्वामींची मूर्ती, त्यानंतर जो तांब्या पेला वगैरे ते पुरावं, तर तेवढंच म्हणून हा मी छोटा पाट घेतलेला आहे. तर याच्यावरती प्राईस नाही. आता हा खूप आधी घेतलेला आहे, 1-1.5 वर्ष झालं असेल जवळपास. तर हा सुद्धा पाट मी डेकोरेट करणार आहे. जेव्हा डेकोरेट करेन तेव्हा नक्की शेअर करेन. ही लेस तर आता अशीच टेम्परवरी लेस आहे, पण बघा अशा प्रकारे लेस लावल्यानंतर आपले पाट किती सुंदर दिसतात. हे बघा, म्हणजे जो नॉर्मलच पाट आहे पण फक्त लेस लावल्यानंतर बघा किती छान दिसतोय. तर असं आपण करू शकतो घरच्या घरी छान काम. म्हणजे समोरून जेव्हा तुम्ही वरून मटेरियल कपडा लावता ना, वस्त्र, तर समोरून पाट असं छान दिसेल आपला म्हणजे पूजा पण आपली छान वाटेल. तर हे एक काम करू शकतो आपण. आणि जेव्हा चौरंग आपण मांडतो तर कसं असतं ना की चौरंगावरती जेव्हा आपण पूजा मांडतो तर मधली आपण जी मेन मूर्ती वगैरे जी ठेवतो, तर कधी कधी बघा तुम्ही बघता माझ्या पूजेमध्ये की ते वरती साईडला असतं थोडंसं. तर त्याच्यासाठी मी काय करते, असे छोटे छोटे चौरंग मी घेऊन ठेवले की जे असे हाईट देतात आपल्या पूजेला. ह्यांना हाईट नाही आहे जास्त. तर हे असे बघा, हे बाजारामध्ये आता खूप मिळतात असे बरेचसे असे छान छान. याच्यावर असं मस्त मीनाकाम केलेलं असतं. हा एक म्हणजे फॉईल सारखंच मटेरियल आहे बघा, इथे थोडासा निघालाय असं फॉईल सारखं. याच्यामध्ये सिल्वर सुद्धा येतात, असे गोल्डन येतात प्लेन, किंवा असे वर्कवाले येतात. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या साईज येतात, छोटे मोठे आडवे असे बरेच, म्हणजे आयताकृती वगैरे असे जसे तुम्हाला साईज हवे असतील तसे येतात. आणि हे खूप कामाचे आहेत. म्हणजे कसे आपल्याला मंदिरामध्ये देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला मूर्त्यांना हाईट द्यायची असेल किंवा तुम्हाला मूर्त्यांना आसन ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे पाट खूप छान. हा मोठा पाट आहे पण याच्यामध्ये अगदी छोटे छोटे सुद्धा पाट येतात. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की आसन म्हणून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता मंदिरांमध्ये सुद्धा. आणि जेव्हा आपण पूजा मांडतो तर समजा आता हा पाट आहे तर त्याच्यावरती हा एक त्याच्यापेक्षा छोटा मी ह्याच्या आधी घेतला होता. तर हा पण तसाच आहे मीनाकामवाला. आणि हा बराच म्हणजे हे बरेच टिकतात, खराब होत नाही आणि छान पुसले की क्लीन पण होऊन जातात, स्वच्छ होऊन जातात. तर बघा अशा प्रकारे जर आपण पाटावर असे पाट ठेवले ना तर आपल्या पूजेला अशी हाईट मिळते. म्हणजे तुम्ही जी पूजा मांडलेली आहे तर तुम्हाला मेन जी मूर्ती ठेवायची आहे ती समजा अशी उंचावर ठेवायची आणि पुढे अशी पूजा मांडायची, तर अशा प्रकारचे पाट, छोटे पाट तेव्हा असे कामाला येतात. तर म्हणून मी असे हे 2-3 पाट घेऊन ठेवलेत. किंवा आपण मोठी पूजा मांडतोय, जशी लक्ष्मीपूजनची पूजा मी मांडते, तर तेव्हा तुम्ही मोठी पूजा मांडताय, मध्ये एक मूर्ती, साईडला देव दुसरे ठेवायचे आहेत किंवा कलश ठेवायचा आहे काय, तर मग त्याच्यासाठी वेगवेगळे पाट आपल्याकडे असले पाहिजेत. तर म्हणून असे छोटे छोटे पाट ना खूप कामाला येतात. तर हे पण पाट बघा, हे पण जास्त नाही, 100-150 रुपयाच्या आतमध्येच हे असे छोटे छोटे पाट येतात. तर ह्या पाटासाठी सुद्धा मी जेव्हा वस्त्र घेते ना तेव्हा मी असं म्हणजे जी वस्तू मी घेते तर ती माझ्याकडे कुठली गोष्ट आहे त्याच्या अनुसरूनच मी दुसरी गोष्ट घेते. तर ह्याच्यासाठी बघा अशा प्रकारचे छोटे वस्त्र जे मिळतात की जे आपला पाट पूर्ण कव्हर करतील, तर असे वस्त्र मी घेते. ह्यामध्ये हा एक आहे, त्यानंतर हा एक छोटा आहे बघा स्वस्तिकचा. असे असे खूप आता खूप वस्त्र मिळतात रेडीमेड. तर परफेक्ट आपण आपल्या पाटाचं माप बघायचं आणि त्याच्यानुसार असे वस्त्र घ्यायचे. तर बघा हा एक किती सुंदर दिसतात. ह्याच्यामध्ये फक्त मधोमध आपण देव ठेवले तरी खूप सुंदर दिसतात. हेच वस्त्र माझ्या या पाटाला थोडेसे मोठे होत आहेत पण ह्या पाटाला बरोबर बसतात. तर असं म्हणजे एका बरोबर 2 काम आपले होऊन जातात. आणि बघा किती सुंदर वाटतंय. जे आपण वस्त्र, पाट किंवा ज्या दुसऱ्या गोष्टी वापरतो ना तर त्याच्यामुळे आपली पूजा आणखीन सुंदर दिसते. तुम्ही नेहमी मला म्हणता ना की ताई इतकी सुंदर पूजा मांडली, इतकी सुंदर.
तर फक्त पूजा नाही, पूजा करताना तर आपले भाव तर महत्त्वाचे आहेतच, पण त्याच्यासोबत तुम्ही काय पूजेसाठी काय काय सामान वापरताय, शक्यतो जुनं पुराणं असं खराब झालेलं असं वापरू नका. त्याच्यामुळे काय होतं ना की जी पॉझिटिव्हिटी असते ना त्या पूजेतली ती संपूर्ण निघून जाते. पूजेची भांडी सुद्धा तुम्ही जेव्हा वापरता तर तेव्हा छान चकचकीत करून, पितळेची आणि तांब्याची भांडी चकचकीत केल्यानंतरच ती सुंदर वाटतात. आणि बाकी तर आपली मांडणी असते की तुम्ही कसे मांडता त्याच्यावरती असतं. त्यानंतर आणखीन गोष्ट दाखवते ती म्हणजे की बघा, हे अशा प्रकारचं हे मी एक सिंहासन घेतलं होतं, मला हे खूप आवडलं होतं. तर हे जेव्हा स्वामींचं पारायण लावते म्हणजे गुरुचरित्र म्हणा किंवा स्वामीचरित्र म्हणा, तर तेव्हा असं स्वामींना सिंहासन मला हवं असतं. तर अशा प्रकारे पाटावरती, म्हणजे हा जो छोटा पाट असेल किंवा तो दुसरा, तर त्याच्यावरती असे हे सिंहासन ठेवून त्याच्यावरती पूजा मांडते. किंवा तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की देवघरामध्ये सुद्धा मी देवघराच्या समोर जेव्हा छोट्या पूजा मांडते तर तेव्हा सुद्धा हे असं कामी येतं आणि खूप सुंदर दिसतं बघा, खूप छान वाटतं. तर हे सगळे पाठ, ह्याची माझ्याकडे काही लिंक नाही आहे, कारण हे सगळे मी जे स्ट्रीट शॉपिंग असतं ना तिथून मी बहुतांशी या गोष्टी घेतलेल्या आहेत. कल्याण वेस्टला घेतलेल्या आहेत बऱ्याच. आणि असे छोटे हे पाठ येतात बघा, छोटे चौरंग, की जे तुम्ही देवघरात विचारता ना की ताई देवघरात तुम्ही जे आपण यंत्र आणतो, छोटे छोटे रुद्रयंत्र म्हणा, श्रीयंत्र म्हणा, तर असे छोटे यंत्र किंवा छोट्या मूर्ती जरी असतील तुमच्या देवघरामध्ये तर त्या सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा ठेवायला असे छोटे छोटे वस्त्र येतात. आता म्हणजे देवघरात ठेवलेले आहेत म्हणून मी काढले नाही आहेत. तर ह्याच्यावरती परफेक्ट ह्या साईजचे छोटे छोटे वस्त्र येतात. तर ते वस्त्र तुम्ही ठेवून त्याच्यावर तुम्ही देव ठेवू शकता. किंवा काहीही, म्हणजे तुम्हाला नैवेद्याची वाटी ठेवायची असेल, कधी दिव्याला हाईट द्यायची असेल तर दिवा ह्याच्यावर ठेवू शकता. तर अशा खूप साऱ्या आपण आयडिया वापरू शकतो. त्यानंतर हे जे असे सिंहासन येतात तर या सिंहासनवरती सुद्धा बघा अशा प्रकारचे हे छोटे असे म्हणजे हे पण सिंहासनच म्हणता येईल, छोटे छोटे. तर हे येतात, तर हे आपण असे ठेवू शकतो आतमध्ये. किंवा हे डायरेक्ट सुद्धा, आता मी स्वामींची जी मूर्ती ठेवलेली आहे ती अशा प्रकारच्या याच्यावरतीच ठेवलेली आहे, बसकटवरती, की ज्यामुळे मूर्तीला हाईट येते आणि छान पण वाटतं, दिसायला पण सुंदर दिसतं. याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या साईज येतात, कलर येतात. पण मला शक्यतो ना लाल रंगच आवडतो, की मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये किंवा पूजेमध्ये जास्तीत जास्त आपण लाल रंगाचा वापर करतो किंवा पिवळ्या रंगाचा वापर करतो. पण पिवळ्या रंगाचं काय होतं ना की खराब होतात लवकर, म्हणजे हळदी कुंकू आपण जे पण वाहतो वगैरे तर त्याने लगेच डाग पडतात आणि खराब होतात. तर कधीतरी ठीक आहे, पण रेग्युलर पूजांसाठी ना लाल रंगच खूप सुंदर दिसतो. तो असा एकदम प्रभावी वाटतो जेव्हा पण आपण पूजा मांडतो तेव्हा. तर आज माझे केस जरा तुम्हाला असे दिसतात कारण मी धुतलेत केस म्हणून ते असे वाटत आहेत. तर जाऊ द्या, तो वेगळा विषय. तर अशा प्रकारचे माझ्याकडे असे आता सध्या तरी एवढेच पाठ आहेत. पण ह्या पाठांमध्येच काहीतरी म्हणजे करून वरती खालती आयडिया असं करून मी काही ना काही पूजेचं वेगवेगळी मांडणी करत असते. अजूनही बरेच पाठ मला घ्यायचे आहेत, पण सध्या मी जसं म्हटलं की माझ्याकडे जागा नाही आहे, तर त्याच्यामुळे जागेच्या अभावी मी वस्तू हात रोखते की नको, आहे तेच पहिले वापरू आपण. तर असं सगळं आहे. तर हे सगळे पाठ मी देवपूजेसाठी वापरते जे पण पूजा करते तेव्हा. तर ताई, तुमच्या कमेंट्सचं उत्तर मिळालं असेल. अजून सुद्धा मला माहिती आहे की भांडी कुठली वापरते ते पण बाकी आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला, पुढच्या म्हणजे पुढील कधीतरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की मी भांडी कुठली कुठली वापरते. त्याआधी मी दिवे कुठले माझ्याकडे आहे, दिव्यांचं कुठलं माझ्याकडे पूर्ण कलेक्शन आहे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे चॅनलला, ते तुम्ही बघून घ्या. वस्त्र कुठले कुठले आहेत त्याचा पण व्हिडिओ आहे. तर आता महालक्ष्मीसाठी मी नवीन मागे वस्त्र घेतले होते, तर ते वस्त्र पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. खूप सुंदर वस्त्र आहेत ते. मुखवटे कुठले आहेत माझ्याकडे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण हळूहळू. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक करतात त्यामुळे मला कळतं की खरंच तुम्हाला किती लोकांना व्हिडिओ आवडतोय आणि तुमच्या कमेंट्स येतात, तर त्याच्यामुळे मला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळतात. असं नाही आहे की तुम्हीच फक्त माझ्याकडून शिकताय, तुमच्या कमेंट्स थ्रू मी पण बऱ्याचशा गोष्टी शिकत असते. तर नक्की कमेंट करत जा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.